नियतीचा खेळ किती क्रूर असतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. ज्या बारामतीच्या मातीत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले, ज्या बारामतीला त्यांनी देशाच्या नकाशावर आणलं, त्याच बारामतीच्या भूमीवर आज महाराष्ट्राचा एक दादा नेता आपल्याला सोडून गेला. अजित अनंतराव पवार, म्हणजेच आपले सर्वांचे अजितदादा. आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल. सकाळी आलेल्या त्या एका बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. फक्त एक नेता नाही, तर एक धडाडीचा प्रशासक, एक स्पष्ट वक्ता आणि शब्दाला जागणारा माणूस आज आपल्यात नाही आहे. 22 जुलै 1959 नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवला गावात अजितदादांचा जन्म झाला. वडील अनंतराव पवार हे व्ही शांताराम यांच्या स्टुडिओत काम करायचे, पण नियतीने लहानपणीच त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली. वडिलांच्या निधनानंतर महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून अजितदादांना कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. हीच ती वेळ होती जेव्हा एका तरुणाच्या मनात संघर्षाची बीजे रोवली गेली. काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. 1982 मध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. पण हा प्रवास सोपा नव्हता. पवारांचा पुतण्या ही ओळख पुसून स्वतःची अजित पवार ही ओळख निर्माण करणं हे एक मोठं आव्हान होतं आणि दादांनी ते स्वीकारलं. अजितदादांची खरी ओळख म्हणजे त्यांचे प्रशासन. सकाळी 6 वाजता काम सुरू करणारा हा नेता. जेव्हा इतर नेते झोपेतून उठत असतात तेव्हा दादांच्या अर्ध्या बैठका संपलेल्या असायच्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 16 वर्ष काम पाहिलं. बँकेला त्यांनी ज्या शिस्तीने आणि पारदर्शकतेने चालवले ते आजही एक उदाहरण आहे. 1991 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तिथून पुढे बारामतीकरांनी त्यांना कधीच पराभूत होऊ दिलं नाही. 1999 ते 2014 या काळात त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी जे प्रयत्न केले ते महाराष्ट्राच्या कृषी इतिहासातील महत्त्वाचं पान आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांचा कायापालट करण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता. पिंपरी चिंचवडला बेस्ट सिटी बनवण्यामागे दादांचे विजन होते. रस्ते असोत, उड्डाणपुलं असोत किंवा IT पार्क्स, दादांनी पुण्याच्या विकासाचा वेग कधीच कमी होऊ दिला नाही. त्यांचा एक नियम होता, कामात कुचराई नाही आणि शब्दाला पक्के. अधिकाऱ्यांनाही माहीत होतं की दादांच्या बैठकीत यायचं तर पूर्ण अभ्यास करून यायचं, कारण दादांना फसवणं शक्य नसायचं. अजितदादा म्हणजे रोखठोक बोलणं, मनात एक आणि ओठांवर दुसरं हे दादांच्या स्वभावात नव्हतं. अनेकदा त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे वाद निर्माण झाले, टीका झाली, पण दादा कधीही डगमगले नाहीत. त्यांचा स्वभाव असा होता की जे काम होणार आहे त्याला ते हो म्हणायचे आणि जे नियमबाह्य आहे त्याला ते तोंडावर नाही म्हणायचे. कार्यकर्त्याला खोट्या आशेवर झुलवत ठेवणं त्यांना कधी जमलं नाही. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग तयार झाला. तारीख होती सप्टेंबर 2019ची. विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. अचानक बातमी आली की ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. शरद पवार स्वतः ईडी ऑफिसला जायला निघाले, पण दुसरीकडे एक विचित्र घटना घडत होती. अजित पवार अचानक गायब झाले. त्यांचा फोन बंद, कार्यकर्ते अस्वस्थ, कुणालाच कळेना दादा कुठे आहेत. संध्याकाळी बातमी धडकली, अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला. कारण काय? तर माझ्या काकांना ज्यांनी 60 वर्ष राजकारण केलं त्यांना माझ्यामुळे या वयात त्रास होतोय, हे मला सहन होत नाही. तेव्हा राज्याने दादांचा इमोशनल चेहरा पाहिला. सत्तेसाठी नाही तर काकांसाठी पद सोडणारा पुतण्या पाहिला. तो राजीनामा त्यांनी कोणालाही न सांगता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. हा दादांचा लहरीपणा होता की संवेदनशीलपणा, याच्यावर आजही राजकीय वर्तुळात चर्चा होते. त्यातला पुढील प्रसंग तारीख होतील 23 नोव्हेंबर 2019. महाराष्ट्राच्या लोकांनी TV लावला आणि त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. सकाळचे 8 वाजले होते आणि टीव्हीवर फ्लॅश न्यूज होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री. रात्रीतून काय घडलं कोणालाच थांगपत्ता नव्हता. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली की हा पवारांचाच डाव होता. हा शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा राजकीय थ्रिलर ठरला. दादांच्या त्या एका निर्णयानं शिवसेनेचे आणि काँग्रेसचे धाबे दणाणले होते.
जरी ते सरकार 80 तासात पडलं तरी अजितदादांनी दाखवून दिलं होतं की मी जेव्हा ठरवतो तेव्हा कोणालाही कानोकान खबर लागू देत नाही. त्यानंतर शरद पवारांनी जेव्हा त्यांना पुन्हा पक्षात घेतलं तेव्हा दादांनी एका वाक्यात विषय संपवला. मी राष्ट्रवादीत होतो आणि आहे आणि राहणार. हा यू टर्न घ्यायला जे धाडस लागतं ते फक्त दादांकडेच होतं. बारामतीत तर त्यांना दादा नाही तर घरातील माणूस मानलं जायचं. सकाळी 6 वाजता सुरू होणारा त्यांचा जनता दरबार, हजारो लोक आपल्या समस्या घेऊन यायचे आणि दादा प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यायचं. तिथे कोणीही मंत्री किंवा उपमुख्यमंत्री नसायचा, तिथे फक्त बारामतीकरांचा लाडका दादा असायचा. 2019ला जे अर्धवट राहिलं होतं ते स्वप्न दादांनी 2 जुलै 2023ला पूर्ण केलं. रविवारी दुपारी अचानक राजभवनाचे दरवाजे उघडले आणि अजितदादांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण यावेळी ते एकटे नव्हते, तर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यासारखे दिग्गज नेते त्यांच्यासोबत होते. शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षातील ही सर्वात मोठी फूट होती. यावेळी दादांनी स्पष्ट सांगितलं, मला राज्याचा विकास करायचा आहे, भावनिक होऊन चालणार नाही. काकांशी असलेलं नातं आणि सत्तेची महत्त्वाकांक्षा या 2 गोष्टीत दादांनी सत्तेची निवड केली. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय ठरला. त्यांनी सिद्ध केलं की ते आता पवारांचे पुतणे म्हणून नाही तर अजित पवार म्हणून स्वतंत्र राजकारण करणार. आणि पक्ष सत्तेत गेल्यानंतर 2024ची पहिलीच विधानसभा निवडणूक लढली आणि त्यांनी तब्बल 40 उमेदवारांना आमदार केलं. आज 28 जानेवारी 2026. दादा नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडले होते. जिल्हा परिषद निवडणुका जवळ होत्या, त्यामुळे प्रचाराचा धडाका सुरू होता. पण कोणाला ठाऊक होतं की हा दौरा त्यांचा शेवटचा दौरा ठरेल. बारामतीच्या आकाशात झेपवलेलं विमान आणि काही क्षणातच काळाने घाला घातला. महाराष्ट्राचा हा लाडका दादा आता शांत झाला. आज बारामती रडतीये, पुणे सुन्न झालंय, मंत्रालय पोरकं झालंय. ती करारी नजर, ती चालण्याची ऐट आणि दादागिरी, ती सुद्धा प्रेमाची, आता फक्त आठवणीत उरली आहे. अजित पवार हे केवळ नाव नव्हतं, तर ती एक कार्यपद्धती होती. चुका झाल्या असतील, मतभेद झाले असतील, पण महाराष्ट्राच्या विकासासाठी या माणसाने स्वतःला झोकून दिलं होतं, हे कोणीही नाकारू शकत नाही. आज दादा आपल्यात नाहीत, पण त्यांनी उभी केलेली विकासाची कामं, त्यांनी घडवलेले कार्यकर्ते आणि त्यांचा तो दरारा महाराष्ट्राच्या कणाकणात कायम जिवंत राहील. थोडक्यात परिवारातर्फे महाराष्ट्राच्या या लाडक्या दादांना, उपमुख्यमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.